मित्रांनो, आपला अंड्याचा कोड्याच झालाय बघा. तर आता आपल्याला नाही ना चुलीवरून आहे ना कढई खाली उतरायची. तर आहे ना आपण पकडीन नाही उतरणार आज कढई. आज आपल्याकडे एक वेगळाच आहे. म्हणजे तुमच्या इकडं वापरता का नाही ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे त्याला काय नाव आहे ते पण कमेंट करून सांगा. तर आता बघा आपण कढई का ना उतरणार आहे खाली. तर मित्रांनो, यार आपला एकदम जुना ज्यावेळेस आपल्या लोखंडी वगैरे वस्तू काय असतात, आपले जुने काळात ज्या वस्तू वापरल्या जायच्या भांडी वगैरे उतरण्यासाठी, तर आपल्याकडे पक्कड पण आहे या आपल्या आधुनिक, पण आम्ही त्याच्यापेक्षा ना आम्हाला या सोप्पा वाटत. याला आम्ही सांगतो कुत्रा. हा तर हे कुत्रे ना आता आपण इकडे उतरणार आहोत. हा तर बघा मित्रांनो, ह्या लाकडाचा आहे. ह्या का आणि त्याला अशी खाचणी आहे मधी. तर याला म्हणजे ह्या मा पहिल्यांदाच बघितलंय. तर याला कुत्रा सांगता. तर तुमच्या इकडे काय सांगता त्या कमेंट करून सांगा. तर बघू आता यांना सतीश कशी कडे उतरवणार आहे. बरोबर कुत्र्याची तोंडावा नाही. तर कसं हे कडे धरायचं? असं धरायचा, हा का असा गुतवायचा आणि असा आपण कुठवाय येऊ शकतो. हे असा अरे वा. याच्यात एकदा अडकवलं का फार पाडशील. नाही पडत ते. एकदा ते कुत्र्याच्या तोंडात हा, हा, हा. अडकवलं का नाही शकत. नाही नाही कारण नाही की याची शकत. पकड एकदम मजबूत होते अशी. हा 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 त्याच्यात पडायचं हे असं नाही. फक्त बरोबर. आपण असा तिरका वगैरे करू हा त्यावेळेसच तरच पडणार. पडायचा. पण ते असं असला का तिकडं वजन हे होणार बरोबर, हा, आणि हा. आपण इकडं याचे टोकाल धरणार. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं मग अरे राहू दे असं